12 जून 2026 को एक 85 वर्षीय महिला के घर में हुई चोरी के मामले में पुलिस ने 2 नाबालिग बालकों को हिरासत में लिया है। जांच के दौरान आरोपी से चोरी हुए सोने के टॉप्स, नकदी तथा अपराध में इस्तेमाल किए गए वाहन बरामद किए गए। पुलिस ने एक अन्य चोरी के मामले का भी खुलासा किया है। कुल मिलाकर 1,57,150 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। ये कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर पाचपावली पुलिस और साइबर टीम की संयुक्त जांच में की गई। पोलीस स्टेशन पाचपावली येथे 12 जून ला कौशल्याबाई गणेर राहणार लष्करी बाग यांनी तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये त्यांच्या घरी रात्री सुमारे 2 वाजता 2 अनोळखी इसम आले आणि त्यांनी कानातील टॉप्स, सोन्याचे 2 टॉप्स, 50,000 रोख असे मुद्देमाल चोरी करून गेल्याची त्यांनी तक्रार दिली। या चोरीचा, या घरफोडीचा तपास केला असता तपासात विधी संघर्ष बालकांनी ही घटना केल्याबाबत माहिती निष्पन्न झाली। त्या बालकांना त्यांच्या आईच्या समक्ष ताब्यात घेऊन त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला आणि तसेच नागपूर ग्रामीण पाचगाव पोलीस स्टेशन येथील एक वाहन सुद्धा त्यांनी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले। तर या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच पाचगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील मुद्देमाल एक 2 व्हीलर व्हेकल असा एकूण 1,57,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आला, जप्त करण्यात आला। आणि या विधी संघर्षग्रस्त बालकांना का म्हणजे ही घटना केली असे विचारपूस केली असता त्यांचे मैत्रिणीचे शौक पुरे करण्याकरता त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले। त्या मार्गदर्शनाखाली PSI रणजित माजगावकर DB पथक तसेच पोलीस हवालदार पवार यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे।